आज आपण चमचमीत, कुरकुरीत, स्वादिष्ट असे धिरडे पाहणार आहोत. अगदी 5 मिनिटात तयार होते. तर असे हे जाळीदार धिरडे खायला अतिशय स्वादिष्ट आणि रुचकर लागते. त्यामुळे आपण इथे हे धिरडे बनवण्यासाठी पहिल्यांदा एक मिक्सिंग बाउल घेतला आहे. या मिक्सिंग बाउलमध्ये आपण मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून घेतला आहे, तो टाकून घेणार आहोत. कांदा टाकून घेतल्यानंतर लगेचच आपण इथे एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, तोही आपल्याला इथे टाकून घ्यायचा आहे. टोमॅटो टाकून घेतला आहे. आता आपण बेसन पीठ ॲड करून घेणार आहोत. मी इथे 4 चमचे बेसन पीठ ॲड करून घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकता. बेसन पीठ टाकल्यानंतर आपण अर्धा चमचा ओवा इथे हातावरती कुस्करून घेतला आहे. त्यामुळे ओव्याचा फ्लेवर आपल्या धिरड्यामध्ये छान लागतो. अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे आणि आपण 1 चमचा लाल तिखट टाकून घेणार आहोत. तुम्ही तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. इथे चवीनुसार मीठ टाकून घेतले. कुठलेही जास्तीचे मसाले न वापरता चवदार स्वादिष्ट धिरडे अगदी 5 मिनिटात आपण इथे तयार करणार आहोत. आता इथे आपण भरपूर सारी कोथिंबीर इथे टाकून घेणार आहोत. त्यामुळे धिरडे दिसायला छान तर दिसतातच, परंतु चव ही अगदी उत्तम येते. आता हे सर्व आपण एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेणार आहोत. मिक्स करून घेतल्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकत हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. जेव्हा आपल्याला भाजी बनवायचा कंटाळा येतो तेव्हा हे धिरडे आपण नक्कीच बनवू शकतो. एकदाच पाणी न टाकता थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे. जर एकदाच पाणी टाकलं तर पीठ पातळ होण्याची शक्यता असते. पाहू शकता तुम्ही, या पद्धतीने आपल्याला या पिठाची कन्सिस्टन्सी पातळ ठेवायची आहे. आता आपलं पीठ आपण 5 ते 10 मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत. इथे एक तवा आपण गॅसवर ठेवून घेतला आहे. तवा गरम झाला की त्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेणार आहोत. तव्यावर तेल टाकून घेतलंय. आता आपल्याला इथे भिजवून घेतलेलं बेसन पळीच्या साहाय्याने तव्यावर टाकून घ्यायचं आहे. बेसन तव्यावर टाकून घेतलं की लगेच आपल्याला ते हाताच्या साहाय्याने थोडं थोडं असं पसरवून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपल्याला त्याची जाळी ठेवायची नाही, एकदम पातळ करायचं नाहीये. 3-4 मिनिटं हे मीडियम साईजवर आपल्याला एका साईडने भाजून घ्यायचं आहे. ते भाजल्यानंतर लगेच आपल्याला ते पलटवून घ्यायचं आहे. पाहू शकता तुम्ही कशी मस्त जाळी पडली येते. धिरडे आपण पलटवून घेतले आहे. आता आपल्याला थोडं थोडं तेल सर्व बाजूंनी टाकून घ्यायचं आहे आणि गॅसच्या मीडियम फ्लेमवरती हे धिरडे आपल्याला 3 ते 4 मिनिट दुसऱ्या साईडनेही खमंग असं भाजून घ्यायचे. पाहू शकता तुम्ही हे धिरडे भाजले गेले आहे. आता आपण याच पद्धतीने दुसरेही धिरडे बनवून घेणार आहोत. थोडंसं तेल टाकून घेतलंय. पुन्हा हे तेल सर्व तव्याला लावून घेणार आहोत आणि पळीच्या साहाय्याने हे बॅटर आपण तव्यावरती पसरवून घेणार आहोत. पळीच्या साहाय्याने पूर्ण बॅटर पसरत नाही, त्यामुळे हाताच्या साहाय्याने पुन्हा हे थोडंसं पसरवून घेणार आहोत आणि पुन्हा हे भाजून घेणार आहोत. याच पद्धतीने आपण बाकी धिरडेही बनवून घेणार आहोत. आपण बनवलेल्या बॅटरपासून 3 धिरडे तयार होतात. तुम्ही हे चपातीसोबत किंवा कोरडेही खाऊ शकतात. खूप मस्त लागतात. आपण बनवलेल्या बेसन पोळीला मस्त अशी जाळी पडली आहे. कलर देखील सुरेख आलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे अगदी 5 मिनिटात तयार होते. खायला तर अतिशय उत्तम लागते. एकदा नक्की ट्राय करून पहा. आजची आपली ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.